नमस्कार मित्रांनो. आज आपण डिजिलॉकरद्वारे अपार आय डी कशा पद्धतीने काढायचा व आपल्याला त्या अपार आय डीचे क्रेडिट पॉईंट्स कुठे जमा होतात ते बघून घ्यायचं. चला तर बघूयात. ओके, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल ॲप्समध्ये डिजिलॉकर नावाचा ॲप आहे का हे कन्फर्म करावे. जर नसेल तर ते तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. डिजिलॉकरला क्लिक करायचं आहे. थोडा टाईम घेईल. आता इकडे माझं ऑलरेडी लॉग इन आहे. मी तुम्हाला आधी माझं लॉग आउट करून नवीन कशा पद्धतीने लॉग इन करायचं व आपला अपार आय डी कशा पद्धतीने काढायचा तो बघायचा. नवीन ॲप लॉग इन करण्यासाठी गेट स्टार्टला क्लिक करायचं. स्टार्टला क्लिक केल्यानंतर आता आपण दुसरं अकाउंट, माझं नाही तर दुसऱ्याचं अकाउंट लॉग इन करून दाखवतो. जर तुमच्याकडे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर त्याच मोबाईलला असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करून कंटिन्यू करू शकता. जर आधार रजिस्टर मोबाईल नंबर इथे नसेल तर तुम्ही आधारला क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. जसे की मी एक एक्झाम्पल म्हणून एक विद्यार्थ्याचा टाकून बघतोय. देन कंटिन्यू केल्यानंतर तो इकडे तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन टाकायला लागेल. जर तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तर ठीक आहे, नसेल माहीत तर तुम्ही फॉरगेटला क्लिक करायचं. फॉरगेटला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारवर जी डेट ऑफ बर्थ असेल म्हणजे तुमची जन्मतारीख ती प्रॉपर तशीच्या तशी तुम्हाला तिकडे टाकायची. टाकल्यानंतर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय नंतर तो तुमच्या आधार रजिस्टर मोबाईलला OTP सेंड करेल, तो इकडे टाकायचा. OTP यायला वेळ लागू शकतो, त्यासाठी थोडा वेट करावा. OTP आल्यानंतर तुमचा OTP इकडे टाकावा. त्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तो नवीन पिन सेट करायला ऑप्शन देईल. पिन हा सिम्पल नाही ठेवायचा आहे, जो तुम्हाला सुटेबल असेल तो ठेवा. फक्त पिन विसरू नका, नाहीतर पुन्हा ही स्टेप तुम्हाला करावी लागेल. पिन टाकल्यानंतर कंप्लीटवरती क्लिक करा. हा पिन ऑलरेडी यूज आहे म्हणून मी दुसरा टाकतोय. कंप्लीटला क्लिक करा. तुमचं लॉग इन झालेलं आहे. आता इकडे तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल. सर्च ऑप्शनला क्लिक करून सर्च डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला अपार आय डी सर्च करायचं आहे. APAAR. अपार आय डी दिसल्यावरती त्याला क्लिक करावे. तुमचं नाव कन्फर्म करायचं आहे आणि हे तुमच्या अकॅडमिक डिटेल्स जे तुम्ही आता रनिंग शिकत असाल ते टाका, किंवा तुमचं कंप्लीट झालं असेल ते टाकले तरी चालेल, काही हरकत नाही. आता सर्वप्रथम आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करतो. आयडेंटिटी टाईपमध्ये मग तुम्हाला रोल नंबर माहिती आहे, रजिस्ट्रेशन एनरोल नंबर, न्यू ॲडमिशन नंबर किंवा काहीच माहीत नाही. चला आपल्याला रोल नंबर माहिती म्हणून रोल नंबर घेतो. रोल नंबर तुम्हाला जो आवडेल तो टाकून द्या. एक एक्झाम्पल म्हणून मी 101 टाकून देतो. कोणत्या वर्षी शिकत असाल ते वर्ष टाका. सपोज मी याच वर्षी शिकत आहे. स्टुडंट. आता इकडे तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकतात, ज्या विद्यापीठामध्ये किंवा बोर्डमध्ये तुम्ही शिकत असाल तो बोर्ड. ओके, एक्झाम्पल तुम्हाला तुमचा बोर्ड किंवा विद्यापीठ माहिती नाही तर तुम्ही इथे नन ऑप्शन सिलेक्ट करा. NONE. नन सिलेक्ट केल्यानंतर गेट डॉक्युमेंटला क्लिक करावे. गेट डॉक्युमेंटला क्लिक नंतर तुम्हाला जायचं आहे इश्यू डॉक्युमेंटला. इश्यू डॉक्युमेंटमध्ये तुमचा अपार आय डी दिसून जाईल. या पद्धतीने तुम्ही तुमचा अपार आय डी हा सर्च करू शकता. धन्यवाद.